बरं, उपमुख्यमंत्रीने असताना आपण ज्या ज्या घोषणा केल्या त्यातल्या किती पूर्ण झाल्या? जवळपास सर्व पूर्ण झाल्या. बरं, त्यातल्या काही उल्लेखनीय सांगण्यासारखे आम्हाला? म्हणजे मी सांगतो की महाराष्ट्रात दंगा होणार नाही. बरोबर. महाराष्ट्रात एकही दंगा झाला नाही. महाराष्ट्रात एकही बॉम्बस्फोट माझ्या काळामध्ये झाला नाही. मुसलमान आणि हिंदू समाजात आधी खूप तणाव होता, तोही तणाव दूर करू म्हणलं, तो झाला. मस्जिदीला FSI दिला आणि मंदिरामध्ये सुद्धा आरती करण्याच्या संबंधीची व्यवस्था केली, ज्याच्यामुळं हिंदू मुसलमानांच्या नेत्यांची बैठक मी केली आणि एक सलोखा घडवून आणला. बरोबर. ते काम मी केलं. मुंडे साहेब एक डायनॅमिक नेता म्हणून फेमस आहेत. साहेब, तुमचं नाव घेतलं की आमच्या डोळ्यासमोर तुमचं चित्र असं उभं राहतं. तर तुम्ही पहिल्यापासूनच अशी ड्रेस घालता का? नाही, पहिल्यापासून नाही घालत. बर. LLB शिक्षण संपलं हा. की मी राजकारणात उडी घेतली. बर. आणीबाणीत मी जेलमध्ये होतो 16 महिने. आणीबाणीतून बाहेर आलो. 78ची निवडणूक लढली. बर. तेव्हा मी पॅन्ट